नमस्कार, मी अपूर्वा जाधव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बातमीपत्रात आपले स्वागत करत आहे। पाहूया आजचे बातमीपत्र। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा विद्यापीठ स्तरीय आविष्कार संशोधन महोत्सव दिनांक 3 आणि 4 जानेवारी 2024 रोजी विद्यापीठ कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आला आहे। यामध्ये विद्यापीठ संकुलातील आणि संलग्नित महाविद्यालयातील एकूण 450 संशोधन विद्यार्थ्यांचा सहभाग असणार असून यावेळी त्यांनी आपल्या संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण करणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी दिली। विद्यापीठ व संलग्नित सर्व महाविद्यालयात महाविद्यालय स्तरावरील आविष्कार संशोधन महोत्सव पार पडले आहे। 450 विद्यार्थ्यांची विद्यापीठ स्तरावरील आविष्कार संशोधन महोत्सवासाठी निवड झालेली आहे। आविष्कार संशोधन महोत्सव महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या नियमानुसार आयोजित केला जात आहे। विद्यापीठ स्तरीय मधून राज्यस्तरीय आविष्कार संशोधन महोत्सवासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे। यात पदवी, पदव्युत्तर पदवी आणि तसेच PhDच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे। विद्यापीठ स्तरीय आविष्कार संशोधन महोत्सवाच्या आयोजनाच्या पूर्वतयारीसाठी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर, कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांचे काम सुरू आहे। या संशोधन महोत्सवामध्ये 6 विभागांमध्ये विद्यार्थी सहभागी होऊ शकतात। यामध्ये ह्युमॅनिटीज, लँग्वेज अँड फाइन आर्ट्स, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, ॲडव्होकेसी लॉ, प्युअर सायन्स, ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबेंड्री, इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि मेडिसिन अँड फार्मसी या 6 विभागांचा समावेश आहे। प्रत्येक विभागातून गुणानुक्रमे 3 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे। यातून निवड झालेले विद्यार्थी पुढे राज्यस्तरीय आविष्कार संशोधन महोत्सवात सहभागी होणार आहेत। राज्यस्तरीय संशोधन महोत्सव दिनांक 12 ते 15 जानेवारी मध्ये महाराष्ट्र आरोग्य आणि विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे होणार आहे। धन्यवाद।